हाय, हॅलो. मी दीपाली. माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. चला तर मग आज बनवूया आपण मस्तपैकी गावरान पद्धतीचा अगदी छान आणि झणझणीत असा खेकडा रस्सा. तुम्ही हा व्हिडिओ माझ्या चॅनलवर जर बघितला तर तुम्ही न चुकता अगदी टेस्टी टेस्टी असा खेकडा रस्सा नक्की बनवाल. खेकडे म्हणजे सगळ्यात छान आणि पौष्टिक असा पदार्थ. आपल्या गावाकडं आपल्याला सर्दी, ताप, कणकणी जर आली तर नक्की खेकड्याचा रस्सा आवर्जून खाल्ला जातो. खेकडे आता आजकाल विकतही मिळतात, साफ करूनही मिळतात. पण आमच्या गावाकडं हे खेकडे पकडून जर आणले किंवा विकत जर आणले तर आम्ही घरीच साफ करतो. हे 2 किलो खेकडे मी अगदी स्वच्छ धुवून मिक्सरला बारीक करून घेतले आहेत. जे पहिल्यांदा तुम्हाला या छोट्या छोट्या नांग्या दिसल्या होत्या मिक्सरच्या भांड्यात मी टाकलेल्या, अगदी त्या थोडं थोडं पाणी घालून अगदी बारीक करून घ्यायच्या. अशा या बारीक करून घेतलेल्या नांग्या यात थोडंसं पाणी ओतायचं. अगदी खूप छान आणि टेस्टी असा हा खेकड्याचा रस्सा लागतो. हा जो भाग वरती तुम्हाला दिसतो आहे तो आहे खेकड्यांचं जे नांग्या बारीक करून राहिलेला वरचा जो चुरा जो असतो खेकड्यांचा तो आहे. तो आपल्याला आपल्या रश्श्यासाठी अजिबात वापरायचा नाही, हे आठवणीने लक्षात राहू दे. जो खालच्या पातेल्यात जो आपण गाळून जो भाग काढलेला आहे, गाळून जे पाणी काढलेलं आहे तेच पाणी आपल्याला आपल्या खेकड्यासाठी वापरायचे आहे. हा जो चुरा मी बाजूला काढून ठेवते आहे, हा चुरा तो आपल्याला आपल्या खेकड्याच्या रस्स्यासाठी वापरायचा नाही. आता आपण छानपैकी खेकड्याच्या नांग्या तव्यात भाजायलाही लागलो आहे. माझ्या मुलांना या नांग्या मोठ्या मोठ्या नांग्या भाजलेल्या खूप आवडतात. आता आपण पेंदी म्हणतात आमच्याकडे गावाकडे याला. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून मला नक्की सांगा. आता हा जो खेकड्याचा मधला भाग आहे तोही मी मिक्सरच्या भांड्यात अगदी थोड्या थोड्या एक 5-6 पेंदी टाकली आहेत, म्हणजे अगदी तो व्यवस्थितरित्या बारीक होतो. हे बघा, तुम्ही बघू शकता. आपण जर जास्त जे टाकले तर ते व्यवस्थितरित्या बारीक होत नाहीत आणि हे घट्टही खूप झालेत. याच्यामुळे तर आपल्या खेकड्याला आपल्या खेकड्याच्या रस्स्याला खूप छान चव येते. फक्त जर आपण नांगीचा रस्सा जर बनवला तर त्याला चव अतिशय कमी प्रमाणात लागते, तो इतका टेस्टी लागत नाही. म्हणून आठवणीनं हेही जे छोटे छोटे खेकडे असतात ते आठवणीनं मिक्सरच्या भांड्यात बारीक करायचे आणि त्याचा असं हे व्यवस्थित गाळून घ्यायचे. जसं मी माझ्या चाळणीत गाळून घेते आहे अगदी तसंच तुम्हीही तुमच्या चाळणीत गाळून घ्या. हे तुम्ही बघू शकता. ज्या मी मोठ्या मोठ्या नांग्या भाजायला घेतल्या होत्या त्याही अगदी स्वच्छ धुवून तुम्ही रश्श्यासाठी वापरल्या तरीही रस्सा खूप छान आणि टेस्टी होतो. पण भाजलेल्या नांग्यांची चव मात्र अगदीच वेगळी असते, खूप टेस्टी लागतात. लहान मुलांना खूप छान आवडतात तशा नांग्या. आणि खेकड्याचं जर म्हणाला तर खेकडा हा खूप पौष्टिक मानला जातो. त्याच्यामुळं खेकड्याचा रस्सा जर आपण खाल्ला तर आपलं वजन अगदी कमी होतं. पुन्हा आजारपणात किंवा जर आपल्याला कणकणी असली किंवा आपल्याला जर सर्दी, पडसं, ताप, खोकला असला तर खेकड्याचा रस्सा जर आपण खाल्ला तर आपल्याला नक्कीच तरतरीतपणा येतो. कॅन्सर हा रोगही थोड्या प्रमाणात खेकड्याच्या रस्स्यामुळे टाळला जातो. खेकड्याचं जर सेवन आपण आठवड्यातनं 1-2दा केलं तर आपण आजारपणापासून नक्कीच लांब राहू शकतो. आता एका पातेल्यात मी थोडंसं तेल टाकलं होतं. त्यात जिरे, तीळ, लसूण, खोबरं, आलं, पुदिना या सर्वाची व्यवस्थित पेस्ट करून, हे सर्व व्यवस्थितरित्या बारीक करून याची पेस्ट करून घेतली आहे आणि ते पातेल्यातल्या तेलामध्ये ओतली आहे. ते अगदी छानरित्या भाजून व्यवस्थितरित्या घ्यायची. हे बघा, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने सतत हलवत हलवत हा मसाला व्यवस्थितरित्या भाजून घ्यायचा. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं आपल्याला चवीप्रमाणे मीठ, चवीप्रमाणे लाल तिखट, बघू शकता. मसाला अगदी मी बारीक करून घेतला आहे. मी माझ्या चवीप्रमाणे लाल तिखट टाकलं आहे. आम्हाला जरा झणझणीतच आवडतं. तुम्हाला कसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. हे बघा, व्यवस्थित. आत्ता आमच्याकडे लाईट गेली आहे त्यामुळे व्हिडिओ करताना जरा अडचण आली, तरी पण तुम्ही समजू शकता. हे बघा, असं व्यवस्थितरित्या तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. आता आपल्या मसाल्याला बऱ्यापैकी तेल सुटलं आहे. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं पाणी ओतलं आहे. बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा,
अगदी असं सुंदर असा टेस्टी असा खूप हा रस्सा लागतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा आणि हे सर्व अगदी आपल्याला गावाकडे खेकडे कुठेही मिळून जातील. आता हे जे मी पाणी ओतलं आहे ते खेकड्याचे जो आपण मिक्सरला बारीक करून घेतलं होतं आणि व्यवस्थित त्यातला आपण हे बघा अगदी तुम्ही बघू शकता हे पाणी कसं आहे. मी त्यातली वरची घाण अजिबात खेकड्याची जी कवचं होती ती मी अजिबात घेतलेली नाही आहे. ते सगळे बाहेर काढून टाकले आहेत. खाली जे आपण पाणी गाळून घेतलं होतं तेच वापरलं आहे. हे बघा थोडीफार पेंदी आम्ही टाकली आहेत त्यात. हे असेही खायला खूप छान चविष्ट लागतात. हे बघा नांग्याही टाकले आहेत. प्रत्येकाच्या आवडीनुसार आपण बनवू शकतो. आपल्याला जर असं आवडत असले तर असंही बनवू शकतो. पेंदी जरी नाही टाकली तरीही चालतील. हे बघा किती छान आणि घट्ट झाला आहे रस्सा. बघा बघू शकता तुम्ही. खूप छान आणि चविष्ट लागतो. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि अगदी सोप्या पद्धतीचा आहे. याला जास्त काही करावं लागत नाही. अगदी छान आणि टेस्टी होतो. एकदा नक्की करा.